नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सुरुवात करायची एका नवीन ट्रान्सफॉर्मला, ज्याचं नाव आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म। या अगोदर आपण डिस्कस केलंय की इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये आपण फोरियर ट्रान्सफॉर्म, झेड ट्रान्सफॉर्म आणि या ठिकाणी असणारा लॅपलास ट्रान्सफॉर्म असे तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्म आपण स्टडी करत असतो। आता ट्रान्सफॉर्म किंवा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय की एका सिस्टीम मधून आपल्याला जेव्हा दुसऱ्या सिस्टीम मध्ये जायचं असतं तर त्याला आपण ट्रान्सफॉर्म म्हणत असतो। मग आता लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय करावं लागतं की जो फंक्शन टाइम डोमेन मध्ये आहे याला आपण या ठिकाणी कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये किंवा कॉम्प्लेक्स डोमेन मध्ये आपण कन्व्हर्ज करत असतो बाय युजिंग द लॅपलास ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला। मग तो फॉर्म्युला काय आहे आणि त्याचा वापर करून जे काही एलिमेंटरी फंक्शन्स असतात त्यांना कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म करतात हे आपण आजच्या लेक्चर मध्ये इथं बघणार आहोत। ओके, यासोबतच लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंटिग्रेशन्स तुम्ही सोडवणार आहात, तर त्यासाठी लागणारे जे काही बेसिक आहे ते बेसिक सुद्धा आपण आजच्या लेक्चर मध्ये इथं कव्हर करणार आहोत। पुन्हा मी तुमच्या लक्षात आणून देतो की जसं फोरियर ट्रान्सफॉर्म आहे जे की कंटिन्युअस टाइप ऑफ फंक्शन साठी एक्झिस्ट करतं, तर त्याचप्रमाणे मित्रांनो हा जो काही लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे हा सुद्धा कंटिन्युअस टाइपच्या फंक्शन साठी एक्झिस्ट करत असतो। म्हणजे या ठिकाणी इंटिग्रेशन्स पुन्हा आपल्याला अभ्यासायचे आहेत, इंटिग्रेशन्स आपल्याला सोडवायचे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या। मग आता बघा आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी टाइम डोमेन घेतो। हा बघा, ही एक प्रकारची सिस्टीम आहे, हा टाइम डोमेन आहे। तर यामध्ये जो काही हॉरिझॉन्टल ऍक्सिस असेल याला मी इथं डिनोट करतो टी ने। ठीक आहे, तर त्या केसमध्ये हा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे हा झाला आपला एफ ऑफ टी। हा बेसिकली टाइम डोमेन झाला तुमचा। आणि याला आता मी एका प्लेन मध्ये, एका स्पेसिफिक सिस्टीम मध्ये मी आता याला कन्वर्ट करणार आहे, ज्याला रिप्रेझेंट केलं जातं म्हणजे बघा अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल ऍक्सिस याचा असतो एस ने रिप्रेझेंट केलेला, आणि हा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे याला आपण डिनोट करतो एफ ऑफ एक्स। ठीक आहे, सो फंक्शनल व्हॅल्यू असते त्यावरती। त्यांना थोडंसं मी काय करतो खाली घेऊन घेतो आधी। यस, तर हा एक प्रकारचा कॉम्प्लेक्स प्लेन एस प्लेन, सो इट इज अ कॉम्प्लेक्स प्लेन या ठिकाणी। मग आपण हा जो काही टाइम डोमेन मधला प्रॉब्लेम आहे याला आपण या ठिकाणी याच्यात कन्वर्ट करणार आहोत। या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मला आपण इथं लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणतो। हा बघा या डायरेक्शन मध्ये जे काही ट्रान्सफॉर्म होणार आहे इट इज नोन ॲज अ लॅपलास ट्रान्सफॉर्म, आणि याच्या रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जे होणार नोन ॲज अ इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म। ठीक आहे, मग हे कशा पद्धतीने केलं जातं किंवा त्याला डिनोट कसं करतात। मग बघा मित्रांनो, सपोज आपल्याकडे एक फंक्शन आहे जो की टाइम डोमेन मधला फंक्शन आहे, मग साहजिक त्याला आपण डिनोट करणार एफ ऑफ टी ने। आपण त्याला कशाने डिनोट करणार, फंक्शन आहे इन टी, सो याला एफ ऑफ टी ने आपण डिनोट करणार। मग हा एफ ऑफ टी मधला जो काही फंक्शन असतो एफ ऑफ टी, ठीक आहे, आता याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला करायचं आहे तर त्याला रिप्रेझेंट अशा पद्धतीने केलं जातं, सो एल। ठीक आहे, आणि याला रीड कसं करतात तेही बघा, याला रीड कसं करतात, सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इट इज इक्वल टू एफ ऑफ एस। तर कशात कन्वर्जन होणार आहे, एस प्लेन मध्ये एफ ऑफ एस। ठीक आहे, मग हे कसं करतात तर त्यासाठीचा फॉर्म्युला बघा, जस्ट याच्या खाली आपण हा फॉर्म्युला लिहूया। हा बघा, सो इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू इन्फिनिटी जे फंक्शन ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे नोन ॲज एफ ऑफ टी, देन ई रेस टू मायनस एस टी डी टी, dt। सो या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण ह्या ठिकाणी जो काही टाइम डोमेन मधला प्रॉब्लेम आहे याला आपण ह्या ठिकाणी कशात कन्वर्ट करतो, एफ ऑफ एस, एस प्लेन मध्ये आपण ह्या ठिकाणी कन्वर्ट करत असतो। ठीक आहे, सो 0 टू इन्फिनिटी देन एफ ऑफ टी ई रेस टू द पॉवर मायनस ऑफ एस टी, हा एक बेसिक फॉर्म्युला आहे। याचा वापर करून या ठिकाणी आपण नंबर ऑफ एलिमेंटरी जे काही ट्रान्सफॉर्म आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत। ठीक आहे, बट याच्या अगोदर आता हा झाला बेसिक फॉर्म्युला आपला। याच्या अगोदर आपल्याला हे प्रॉब्लेम सोडत असताना खूप सारे इंटिग्रेशनचे बेसिक लागतील, त्याबद्दल आपण इथे चर्चा करूयात आधी। बेसिक्स ओके, तर बघा सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज ई रेस टू 0, इट इज इक्वल टू व्हॉट 1, देन ई रेस टू इन्फिनिटी, सो अगेन इट इज इक्वल टू व्हॉट इन्फिनिटी। याच्यानंतर बघा ई रेस टू मायनस ऑफ इन्फिनिटी, सो याचा आन्सर डायरेक्टली काय असतं 0। ठीक आहे, सो या बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या। याच्यानंतर नंबर 2, हे बघा, तर सपोज आपल्याकडे अशा पद्धतीचं इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ए टी डी टी। ओके, तर मग याचं इंटिग्रेशन आपण कशा पद्धतीने घेणार, ई रेस टू, सो ई रेस टूचं जे काही इंटिग्रेशन असेल ते ॲज इट इज असणार ई रेस टू ए टी, आणि हे इंटिग्रेशन कुणाच्या रिस्पेक्टिव्ह सुरू आहे, इट इज विथ रिस्पेक्ट टू टी, तर टी ला सोडून जो काही असेल तो असणार कॉन्स्टंट, सो तो येणार डिनॉमिनेटरला प्लस सी। तर अशा पद्धतीने आपण हे इंटिग्रेशन घेणार। तर नंबर 3,
इंटिग्रेशन ऑफ मायनस ऑफ एटी असेल तर पुन्हा सेम, तर बघा ई रेस टू मायनस ऑफ एटी डिवायडेड बाय टी ला सोडून जो कोणी असेल तो असणार कॉन्स्टंट डिनॉमिनेटरला प्लस सी. तर हे बेसिक फॉर्म्युले जे आहेत इंटिग्रेशनचे आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. याच्यासोबतच आणखी एक महत्त्वाचं इंटिग्रेशन आहे ते बघा, तो इंटिग्रेशन ऑफ ए टी साइन बी टी डी टी, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ ए टी कॉस बी टी डी टी. तर हे काही बेसिक फॉर्म्युले आहेत ज्यांची आपल्याला या ठिकाणी रिक्वायरमेंट असणार आहे. तर बघा याचं एक इंटिग्रेशन अशा पद्धतीने लिहिलं जातं, ई रेस टू ए टी चा ई रेस टू ए टी डिवायडेड बाय ए स्क्वेअर बी स्क्वेअर, सेम ई रेस टू ए टी डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, त्यानंतर इनसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट हे बघा, सो ए आता या ठिकाणी साइन आहे तर साइनला प्रायोरिटी द्या, साइन बी टी साइन, एकच मिनिट, साइन बी टी, साइनचा जो फॉर्म्युला या ठिकाणी तो असतो निगेटिव्ह, सो मायनस बी कॉस बी टी प्लस सी. त्याचप्रमाणे ए कॉस बी टी, कारण या ठिकाणी कॉसचा फॉर्म्युला आहे तर कॉसला आधी प्रायोरिटी द्या, प्लस बी साइन बी टी, ओके, प्लस सी. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एक दोन महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत, हे पण आपल्याला लागतील या लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या इंटिग्रेशन मध्ये. आणि यासोबत इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा जनरल रूल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, तो इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा या ठिकाणी कोणत्या प्रकारचा रूल आपल्याला डिस्कस करायचा आहे, जनरल रूल. ओके, इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा जनरल रूल. हा जनरल रूल कसा असतो लक्षात घ्या, तो इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स इट इज इक्वल टू, बघो आता बघा यू आणि व्ही, या यू आणि व्ही मध्ये यू कुणाला म्हणायचं, म्हणजे ह्या ठिकाणी एक फंक्शन असणार एक्स, व्ही हा दुसरा फंक्शन असणार एक्सचा. तर याच्यामध्ये यू आणि व्हीचं सिलेक्शन करत असताना ज्याचा सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह लवकर झिरो होणार आहे, लक्षात घ्या काय म्हणतो मी, ज्याचा सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह लवकर झिरो होईल त्याला यू म्हणायचं. फॉर एक्झाम्पल एक्स स्क्वेअर आणि साइन, एक्स स्क्वेअर आणि साइन, तर एक्स स्क्वेअरचा पहिला डेरिव्हेटिव्ह 2x, दुसरा डेरिव्हेटिव्ह 2 आणि तिसरा डेरिव्हेटिव्ह 0. बट व्हॉट अबाउट साइन एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन, म्हणजे या पद्धतीने तो रिपीट होत राहणार. तर या ठिकाणी एक्स स्क्वेअर जो असेल तो आपला काय असणार, यू असणार आहे. ज्याचा सक्सेसिव्ह डेरिव्हेटिव्ह मित्रांनो या ठिकाणी 0 होतो त्याला आपण काय म्हणणार, यू म्हणणार. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हॅलो, हा मी आता लेक्चर मध्ये दिनेश सरांना फोन करायला सांगा. हा दिनेश सरांना फोन करायला सांगा. ठीक आहे, मी करतो फोन, थांब तिथंच. हो हो. तर बघा हा रूल अशा पद्धतीने लिहिता येतो. जस्ट 1 मिनिट मित्रांनो, एक महत्त्वाचा कॉल करू आपण या ठिकाणी. हॅलो, अरे तुला बोलवलं तिकडे जा लवकर, तुला बोलवलं तिकडे जा लवकर. रोशनी, हॅलो, ठीक आहे. बघा हा असा रूल असतो जनरल रूल. आता यातला प्रत्येक टर्म आपण समजून घेऊ. जो यू आहे मित्रांनो तो यू ॲज इट इज या ठिकाणी घ्यायचा, बरोबर, आणि व्ही चा घ्यायचा फर्स्ट इंटिग्रेशन, त्याच्यानंतर या यू चा डेरिव्हेटिव्ह, देन याचं जे इंटिग्रेशन आले त्याचं पुन्हा इंटिग्रेशन, देन याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा इंटिग्रेशन, पुन्हा डेरिव्हेटिव्ह, पुन्हा इंटिग्रेशन, ह्या पद्धतीने. आणि जर तुम्ही साइन जर व्यवस्थित ऑब्झर्व केलात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह याप्रमाणे. ठीक आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी जर तिसरा डेरिव्हेटिव्ह असेल तर व्ही चं चौथं इंटिग्रेशन, दुसरा डेरिव्हेटिव्ह असेल तर तिसरं इंटिग्रेशन, पहिला डेरिव्हेटिव्ह असेल तर दुसरं इंटिग्रेशन, याप्रमाणे हा जनरल रूल असतो. तर याचं ऍक्च्युअल मध्ये मी तुम्हाला ऍप्लिकेशन न्यूमेरिकल सोडवताना करून दाखवेल. तर एवढं हे जे काही बेसिक आहे एवढं मोर दॅन इनफ आहे आपल्याला या ठिकाणी. तर याची आपल्याला रिक्वायरमेंट असणार आहे. तर तुम्ही काय करा, आता व्हिडिओ वाटला तर पॉज करून हे सगळं काही तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे लिहून घ्या. ठीक आहे. तर बघा हे झालं बेसिक. व्हिडिओला पॉज करायचं, व्यवस्थित लिहून घ्या नोटबुकमध्ये तुमच्या आणि नंतर लगेच प्ले करा. आता हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे जो की लॅपलास ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला आहे. आता याचा वापर करून जे काही बेसिक एलिमेंटरी फंक्शन्स असतात तर त्यांचा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म करूया. बघा
ओके, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एलिमेंटरी फंक्शन. मग आता बघा, या सगळ्यात पहिल्या फंक्शनला आपण सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे युनिट स्टेप फंक्शन. युनिट स्टेप फंक्शन. तर ह्या पद्धतीने हा फंक्शन असतो. इट हॅज टू व्हॅल्यू when t is more than or equal to 0 and when t is less than 0. तर हा युनिट स्टेप फंक्शन असतो. याचं ग्राफिकल जर रिप्रेझेंटेशन तुम्ही बघितलं तर हा अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. हा झाला t, त्यानंतर झाला हा f ऑफ t. तर बघा, t ची व्हॅल्यू 0 किंवा 0 पेक्षा मोठी असताना तो तुम्हाला 1 आन्सर देणार. बट t ची व्हॅल्यू जर का लेस दॅन 0 असेल, देयर इज नो व्हॅल्यू, मीन्स व्हॉट, इक्वल टू 0. तर बघा, हाचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर तुम्ही बघितलं तर याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ह्या पद्धतीचं असतं. हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं युनिट स्टेप फंक्शनचं. कारण या ठिकाणी एक स्टेप झाली आहे ज्याची मॅग्निट्यूड आहे युनिट. याची मॅग्निट्यूड काय आहे? युनिट. सो u ऑफ t इट इज इक्वल टू व्हॉट? 1. तर या युनिट स्टेप फंक्शनचं या ठिकाणी लॅपलास ट्रान्सफॉर्म कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण बघूया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला आता गिवन फंक्शन काय आहे? तो गिवन ओके, तो आपल्याला दिलेला आहे f ऑफ t इट इज इक्वल टू ut, ज्याच्या दोन व्हॅल्यूज आहेत 1 आणि 0. ही 1 व्हॅल्यू कधी यूज करायची? when t is more than or equal to 0 and when t is less than 0 that is equal to the 0. मग बघा, what is the Laplace transform formula? So by using एकच Laplace ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला. ओके, चला मग व्हॉट इज द लॅपलास ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला? तो f ऑफ s म्हणजे तो काय असणार? लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ t. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता कॅल्क्युलेट कसं केलं जातं? सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी, देन जो f ऑफ t आहे तो f ऑफ t ॲज इट इज e रेस टू मायनस ऑफ st dt. हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. मग आता बघा, लक्ष द्या. सो व्हॉट इज द f ऑफ t? 0 पासून इन्फिनिटी पर्यंत या f ऑफ t ची व्हॅल्यू बघा बरं का काय दिली आहे. 0 पासून तो मोर दॅन 0 म्हणजे अप टू इन्फिनिटी पर्यंत याची व्हॅल्यू किती आहे? 1. तर ती आपण इथे यूज करूया. हे बघा, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत f ऑफ t ची व्हॅल्यू आहे 1 आणि हा e रेस टू st dt. पण सांगा मित्रांनो मला, 1 इंटू e रेस टू मायनस st, 1 इंटू e रेस टू मायनस st जे आहे तेच ॲज इट इज. तर बघा, 0 टू इन्फिनिटी e रेस टू मायनस st चं e रेस टू मायनस st dt. ठीक आहे, आणि हे आपण कॅल्क्युलेट करतोय f ऑफ s व्हॅल्यू. पुढे बघा, इथंच घेतो मी बाजूला. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ e रेस टू मायनस st? सो e रेस टू मायनस st डिवाइडेड बाय इंटिग्रेशन चालू आहे विथ रिस्पेक्ट टू t. हे लक्षात घ्या, विथ रिस्पेक्ट टू t. तर t ला सोडून जो कोणी असेल तो कॉन्स्टंट म्हणून खाली येणार, आला मायनस ऑफ s. ठीक आहे, आणि डेफिनेट इंटिग्रल मध्ये इथं प्लस सी येणार नाही. तो e रेस टू मायनस ऑफ st डिवाइडेड बाय मायनस ऑफ s. तर ही जी व्हॅल्यू आली मित्रांनो, ही व्हॅल्यू आली आपल्या f ऑफ s ची. जस्ट 1 मिनिट. e रेस टू मायनस ऑफ st डिवाइडेड बाय मायनस ऑफ s ही व्हॅल्यू आलेली आहे आपल्या f ऑफ s ची. बट व्हॉट इज द लिमिट्स गिवन? तो लिमिट्स आहेत या ठिकाणी 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता यानंतर एक महत्त्वाचा पार्ट आहे, याला म्हटलं जातं रिजन्स ऑफ कॉन्व्हर्जन्स. व्हॉट इज द रिजन्स ऑफ कॉन्व्हर्जन्स? तो तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करतो. याला जस्ट आपण इथं आता कॉपी करून घेऊया. ठीक आहे,
एफ ऑफ एस हे बघा, so what is f of s? e raised to minus of st divided by minus s 0 to infinity. बरोबर. आता ही जी व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची 0 टू इन्फिनिटी, ही कुणाच्या जागेवर आपण सबस्टिट्यूट करणार आहोत? टी च्या जागेवरती. हे तुम्ही लक्षात घ्या, कुणाच्या जागेवर सबस्टिट्यूट करणार आहोत? टी च्या जागेवरती. बरोबर ना, हे लक्षात घ्या. मग अगोदर मी काय करतो, इथून मायनस ऑफ 1/s ला बाहेर काढून घेतो. मग इथं प्रश्न पडतो की सर व्हॉट इज एस? सो अकॉर्डिंग टू द एस या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या कंडिशन आहेत. कशा त्या तुम्हाला मी सांगतो. सपोज या ठिकाणी हा जो एस यूज केलेला आहे, यस, आता हा एस जर का निगेटिव्ह असला, बघा मी काय म्हणतोय, हा एस जर निगेटिव्ह असेल, इफ एस निगेटिव्ह म्हणजे काय, लेस दॅन 0, हे तुम्ही लक्षात घ्या. हा एस जर का निगेटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह एस या निगेटिव्ह साइनला काय करेल, पॉझिटिव्ह. आणि मग जर तुम्ही इन्फिनिटीची व्हॅल्यू जर पुट केली तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथं बघायला मिळेल ई रेस टू इन्फिनिटी. तर त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळेल, ई रेस टू इन्फिनिटी. कधी म्हणतोय मी, लक्षात येते तुम्हाला, ज्या वेळेस तुम्ही एस ची व्हॅल्यू बघा, एस ची व्हॅल्यू जर तुम्ही 0 पेक्षा छोटी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर त्या केसमध्ये देयर इज अ प्रॉब्लेम. बरोबर ना. मग आता हे जो प्रॉब्लेम आपल्याला इलिमिनेट करण्यासाठी याचं रिप्रेझेंटेशन असं करावं लागतं. हा बघा इकडे लक्ष द्या, मायनस ऑफ 1/s. सो इथं यूज करायचं लिमिट टी टेन्स टू इन्फिनिटी. टी ची व्हॅल्यू कोणाकडे सबस्टिट्यूट करत जाणार आहोत आपण, इन्फिनिटीकडे. बट एक्झॅक्ट इन्फिनिटी जर पुट केली तर देयर इज अ चान्सेस ऑफ इनफायनाइट आन्सर. मग ते येऊ नये म्हणून आपल्याला काही कंडिशनचा इथे विचार करायचा आहे, म्हणून लिमिट इथं कन्सेप्ट येते. सो ई रेस टू मायनस एस टी, ठीक आहे, मायनस लोअर लिमिट. व्हॉट इज द लोअर लिमिट, 0. आणि 0 जर पुट केलं डायरेक्टली हा ई रेस टू 0. चला इथपर्यंत आपण आलोय. सो अप्पर लिमिट जर इन्फिनिटी पुट केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपण इथं 2 कंडिशनचा अभ्यास करणार. बघा कसं. सो when s value is less than 0, जर s ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा छोटी असेल, s ची व्हॅल्यू लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह, निगेटिव्ह गेट पॉझिटिव्ह. आणि मग इन्फिनिटी जर पुट केलं तर तुम्हाला इथे ई रेस टू इन्फिनिटी जसं उत्तर आपल्याला इनफायनाइट आलेलं बघायला मिळेल. बरोबर. ह्या कंडिशनला दुसरी कंडिशन काय की when s is more than 0, जर s मोर दॅन 0 असेल म्हणजे s पॉझिटिव्ह असेल तो पॉझिटिव्ह आणि बाहेर साइन आहे निगेटिव्ह, तर तो निगेटिव्ह राहणार. मग इनफायनाइट जर पुट केला आपण, सो इट इज ई रेस टू मायनस इन्फिनिटी, ज्याचं उत्तर येणार 0. बरोबर, याचं उत्तर येणार 0. मग मी सेकंड केससाठी त्याला सॉल्व्ह करतो. तर बघा याचं उत्तर काय येणार, मग मायनस 1/s. सेकंड केससाठी याचं उत्तर 0 मायनस ई रेस टू 0 1. बरोबर, हा झाला एफ ऑफ एस. पण हे आन्सर कधी पॉसिबल आहे हे लक्षात घ्या. सो देयरफॉर मायनस मायनस प्लस, सो इट इज 1/s. पण हे आन्सर कधी पॉसिबल आहे, व्हेन युअर s इज मोर दॅन 0. जेव्हा s 0 पेक्षा मोठा असेल तेव्हा ई रेस टू मायनस इन्फिनिटी येणार, म्हणजे याचं उत्तर येणार 0. तेव्हाच हे आन्सर पॉसिबल आहे. तर याला या ठिकाणी म्हणतात रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. याला काय म्हणतात, ROC. याला काय म्हटलं जातं, ROC. So ROC means what? It is region कॉन्व्हर्जन्स. म्हणजे काय हो सर, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एफ ऑफ टी चं कन्व्हर्जन करतोय. हे बघा, तर हे फॉर्म्युला तर आला आपला, हा झाला स्टँडर्ड फॉर्म्युला, तर पुन्हा एकदा इकडे लक्षात, आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कडे या तुम्ही. हा बघा, हा आपला फंक्शन होता टी आणि ह्या ठिकाणी हा होता एफ ऑफ टी. बरोबर. आता याचं कन्व्हर्जन आपण कशात करतो, कोणत्या प्लेन मध्ये करतोय आपण, एस प्लेन मध्ये. एस एफ ऑफ एस. बरोबर, ह्या पद्धतीने. तर हा जो काही लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण या ठिकाणी आता करतोय, लॅपलास ट्रान्सफॉर्म. रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स म्हणजे काय की असा रिजन ज्यामध्येच त्याचं ट्रान्सफॉर्म पॉसिबल आहे, त्याच रिजन मध्ये फक्त त्याचं ट्रान्सफॉर्म पॉसिबल आहे. जर का तुम्ही ही वरची कंडिशन यूज केली असती तर उत्तर डायरेक्टली तुमचं इनफायनाइट आलं असतं, जे की अनबाउंडेड टाइप ऑफ असतं, इनफायनाइट. तो फायनाइट आन्सरसाठी ही कंडिशन महत्त्वाची, ज्याला रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स म्हणतात. मग जर मी इथं प्लॉट करण्याचा प्रयत्न केला तर एस मोर दॅन 0 मीन्स व्हॉट, एस मोर दॅन 0 म्हणजे याचं जे काय आन्सर असणार ते ह्या पार्टमध्ये असणार. सो दिस इज नोन ॲज अ रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. हा जो मी आता इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय, इट इज नोन ॲज व्हॉट, ROC, रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. तर एवढ्या रिजन मध्ये मित्रांनो याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म जे आहे ते पॉसिबल आहे. ठीक आहे. तर हा सगळ्यात पहिल्या प्रकारचा फंक्शन झाला आपला बेसिक युनिट स्टेप फंक्शन. तर त्याची व्हॅल्यू डायरेक्टली तुम्ही थ्रूआउट 1 म्हणू शकतात. सो 1चा जर का लॅपलास ट्रान्सफॉर्म तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं तर 1चं लॅपलास ट्रान्सफॉर्म काय येतंय, 1/s. ओके.
आणि याला जर प्लॉटिंग केलं आपण तर अशा पद्धतीने रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स आपल्याला याचा बघायला मिळतो. तर हे झालं फर्स्ट टाइप ऑफ फंक्शन. आता हे कसं कॅल्क्युलेट केलं हे तर तुमच्या लक्षात आलं, पण हा फॉर्म्युला आपल्याला नंतर लागतो, त्याला आपल्याला पाठ सुद्धा करायचा आहे. आता जातो मी पुढच्या सेकंड टाइप ऑफ फंक्शन कडे, जो की एक्सपोनेन्शियल नेचरचा फंक्शन आहे. हा बघा, सो लेट एफ ऑफ टी ई रेस टू एटी. चलो, ई रेस टू एटी. आता याचा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म इथं बनवूया. एफ ऑफ टी ई रेस टू एटी. तर बघा मित्रांनो, हा झाला फंक्शन. सो बाय युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला, बोला कसं लिहिता येईल त्याला, बाय युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला. सो एफ ऑफ एस इट इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी. बघा फॉर्म्युला काय आहे, एफ ऑफ टी ई रेस टू मायनस ऑफ एस टी डी टी. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे, बरोबर. चला आता सबस्टिट्यूट करा. 0 टू इन्फिनिटी, व्हॉट इज एफ ऑफ टी, ई रेस टू ए टी, देन ई रेस टू मायनस एस टी डी टी. बघा बेस दोघांचा सेम आहे, तर आपल्याला असं लिहिता येईल, ई रेस टू टी जर बाहेर काढला असतो इट इज ए मायनस ऑफ एस टी डी टी. ओके, या पद्धतीने. देन व्हॉट इज द इंटिग्रेशन, बघा ई रेस टू ए मायनस एस मल्टीप्लाय बाय टी आणि डिवाइडेड बाय टी चा कोइफिशियंट ए मायनस एस. सो लिमिट्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. तर अशा पद्धतीने जे आहे ई रेस टूचं इंटिग्रेशन कसं असतं तसंच, पण टीच्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन सुरू आहे तर त्याला मल्टिप्लाय वाय असणारी टर्म डिनॉमिनेटरला येणार. झालं. आता सबस्टिट्यूट करा अप्पर लिमिट. त्याच्या अगोदर आपण काय करूया, हा 1 अपॉन ए मायनस ए सी टर्म मी बाहेर काढून घेतो आणि लिमिट टी टेन्स टू इन्फिनिटी. ही लिमिट टर्म काय येत असते, बिकॉज ऑफ कंडिशन ऑन एस. एसच्या वेगवेगळ्या कंडिशनसाठी आपल्याला आन्सर पाहिजे असतं, त्यामुळे ही लिमिटिंग मी इथे यूज करतोय. सो ई रेस टू ए मायनस एस टी, ओके, मायनस ई रेस टू लोअर लिमिट जर डायरेक्ट 0 पुट केला तर इथं डायरेक्टली आपल्याला 0 बघायला मिळतोय. आता अप्लाय करा कंडिशन. सो पहिली कंडिशन, ठीक आहे, बघा आता फर्स्ट कंडिशन. सो वेन आता बघा मित्रांनो, टी ची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायची आहे, इन्फिनिटी. आता या केसमध्ये हा ए मायनस एस, हा ए मायनस एस याची व्हॅल्यू जर मोर दॅन 0 असेल, व्हॉट इज मोर दॅन 0, मोर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. ए मायनस एस जर का पॉझिटिव्ह येत असेल आणि मग जर तुम्ही इन्फिनिटी पुट केला तर या केसमध्ये हा बनेल ई रेस टू इन्फिनिटी, जो काही इन्फायनाइट आन्सर देतो. किंवा यालाच असं म्हणू शकतात तुम्ही, या एसला हा जो एस आहे एस, या एसला जर मी इकडे घेऊन आलो तर हे असं दिसेल बघा, ए ची व्हॅल्यू एस पेक्षा मोठी. ए ची व्हॅल्यू, हा जो ए आहे ए ची व्हॅल्यू जर एस पेक्षा मोठी असेल तर ते उत्तर पॉझिटिव्ह येणार, आणि पॉझिटिव्ह उत्तर आलं तर आपल्याला ई रेस टू इन्फिनिटी म्हणजे आपल्याला इन्फिनिटी लिहावं लागेल, जे की अनबाउंडेड टाइप ऑफ आहे. मग आपण दुसरी कंडिशन काय, की हा ए मायनस एस कसा पाहिजे, 0 पेक्षा छोटा. 0 पेक्षा छोटा जर असला तर याचं उत्तर निगेटिव्ह येणार, आणि मग निगेटिव्ह जर का आन्सर येत असेल तर तो मायनस ऑफ इन्फिनिटी बनेल. म्हणजे ज्याचा अर्थ काय, की ए ची जी व्हॅल्यू आहे ती एस पेक्षा कशी पाहिजे, एस पेक्षा छोटी पाहिजे. तेव्हा हा ई रेस टू मायनस इन्फिनिटी येणार, आणि ई रेस टू मायनस इन्फिनिटीचं उत्तर काय येतं, 0. म्हणजे सेकंड कंडिशन आपण इथे ऍक्सेप्ट करूया. सो बघा, 1 अपॉन ए मायनस एस. आता या टर्मचा आन्सर काय येतंय सेकंड कंडिशन साठी, फॉर दिस सेकंड कंडिशन याचा आन्सर काय येतंय 0 मायनस ऑफ ई रेस टू 0 म्हणजे 1. बट कंडिशन काय आहे लक्षात येत तुम्हाला, एस जो आहे एस, दिस एस शुड बी मोर दॅन ए, ए पेक्षा मोठा पाहिजे. जेव्हा हा एस ए पेक्षा मोठा असेल तेव्हा निगेटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला तिथे बघायला मिळेल. मग बघा फायनल आन्सर काय येतंय, ही निगेटिव्ह साइन जर आपण याला देऊन टाकली तो 1 अपॉन एस मायनस ऑफ ए, आणि व्हॉट इज द कंडिशन हियर, एस शुड बी मोर दॅन ए. तर हे झालं मित्रांनो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेस टू एटी, ई रेस टू एटी. अशा पद्धतीने आपल्याला याचा ट्रान्सफॉर्म लिहिता येईल. आता जर का आपण याचा प्लॉटिंग जर बघायचा प्रयत्न केला, आरओसी ची प्लॉटिंग, तर हा झाला आपला एस आणि हा झाला एफ ऑफ एस, एफ ऑफ एस. तर प्लॉटिंग कशी असणार, एस शुड बी मोर दॅन ए ए. मग आता बघा इथे एक लाईन असेल, सपोज ही लाईन आहे एस इक्वल टू ए लाईन, पण आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म फक्त कोणत्या रिजन मध्ये भेटणार हे लक्षात तुम्हाला, एस मोर दॅन ए. तो हा रिजन, हा झाला आपला आरओसी चा रिजन, मोर दॅन
ए पेक्षा मोठी व्हॅल्यू. सो दिस इज अवर ROC रिजन. जर प्लॉटिंग करायची म्हटली तर अशा पद्धतीने आपण प्लॉट करू शकतो. तर हा झाला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e⁻⁴. मग याच्याच पासून नंबर 3 मी फॉर्म्युलाने पण जाऊ शकतो किंवा याच्याच रेफरन्सने आपण तिसरा फॉर्म्युला बनवू शकतो. बघा, सपोज f(t) इट इज इक्वल टू e⁻⁻⁴ असताना मग कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म येणार, e⁻⁻⁴. मग आताच आपण बघितलं हे बघा की लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e⁻⁴. व्हॉट इज द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e⁻⁴? हे कसं असतं? सो इट इज 1/s-a आणि कंडिशन काय की s शुड बी मोर दॅन a. मग आता जर आपल्याला मायनस ऑफ पाहिजे असेल, सो देअरफॉर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e⁻⁴. तर जस्ट तुम्हाला आता काय करायचंय, जिथे जिथे a आहे तिथं मायनस ऑफ a सबस्टिट्यूट करा. सो s मायनस ऑफ a म्हणजे हे आन्सर काय येणार 1/s + a. आणि व्हॉट इज द ROC कंडिशन? सो s शुड बी मोर दॅन -a, मायनस ऑफ a. तर अशा पद्धतीने आपण त्याला म्हणू शकतो की s शुड बी मोर दॅन -a. ज्या ज्या ठिकाणी a आहे तिथे मी -a सबस्टिट्यूट केलेला आहे. म्हणजेच हा जो काही फॉर्म्युला आता बनेल की f(t) e⁻⁴ असताना त्याचा लॅपलास काय होता 1/s-a. पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि s शुड बी मोर दॅन a. ही एक कंडिशन होती. तसंच हा दुसरा फॉर्म्युला बनेल e⁻⁻⁴ असताना लॅपलास ट्रान्सफॉर्म त्याचा काय असणार s + a आणि वेअर s इज मोर दॅन -a. s इज मोर दॅन व्हॉट -a. तर हे दोन फॉर्म्युले आणखी आता रेडी झाले. ओके, अशा पद्धतीने हे बेसिक. ओके, हा झाला आपला 3 नंबरचा फॉर्म्युला. आता चौथा फंक्शन या ठिकाणी मी घेतो नंबर 4 f(t) sin of 80. sin of 80 f(t) इट इज इक्वल टू sin of 80. आता याचं लॅपलास आपण इथं बघूया. सेम फॉर्म्युला. सो बाय युजिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला. ओके, सो f(s) इक्वल टू 0 to infinity e⁻⁻st इंटू f(t) किंवा f(t) इंटू e⁻⁻st. अशाही पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो मागे पुढे. मग बोला, व्हॉट इज f(t)? 0 to infinity e⁻⁻st आणि व्हॉट इज f(t) रे? sin 80. तर या ठिकाणी आता आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत लक्षात येते तुम्हाला? बेसिक मध्ये मी तुम्हाला लिहून दिलंय बघा. बेसिक मध्ये मित्रांनो आपण हा फॉर्म्युला लिहून घेतलाय. हा बघा e⁻⁸ sin bt चं हे जे काही एक्सप्रेशन आहे याचा मी या ठिकाणी वापर करेल. ओके, मग आता बघा त्याचा वापर केल्यानंतर हे एक्सप्रेशन कसं येतंय e⁻⁻st डिवायडेड बाय a² + b². तर इथे a कोण असणार -s. सो -s चा स्क्वेअर प्लस b कोण असणार a याचा स्क्वेअर. इनसाइड द ब्रॅकेट a ॲज इट इज जो की आहे -s. साइन असल्यामुळे साइनला प्रायोरिटी द्या. साइनचा फॉर्म्युला निगेटिव्ह असतो. देन b ला प्रायोरिटी द्या जो की ह्या फॉर्म्युल्यात आहे a. देन cos ऑफ 80 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, आणि इंटिग्रेशनची लिमिट 0 to infinity. ओके, 0 to infinity. चला अप्लाय करा आता अप्लाय करा. मग बघा, अप्पर लिमिट जर अप्लाय केलं तर e⁻⁻, बघा लक्षात घ्या मी काय म्हणतोय, e⁻⁻ जर का तुम्ही अप्लाय केलं इथं पण कंडिशन येणार आहे. इथं कंडिशन येणार आहे. आणि व्हॉट इज दॅट कंडिशन लक्षात घ्या. पुन्हा आता मी डायरेक्ट इथं कंडिशन लिहितो. हे बघा, वेन आता s बघा, s हा जर s तुमचा निगेटिव्ह असला, वेन s इज लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह, s निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि मग जर पुट केलं तर e⁻⁻∞ तुम्हाला डायरेक्टली इन्फिनिटी भेटेल. पण आपण ती कंडिशन यूज करणार नाही. आपण वेगळी कंडिशन की इफ s इज मोर दॅन 0, s जर तुमचा 0 पेक्षा मोठा असला
तर तो पॉझिटिव्ह असेल म्हणजे हे उत्तर निगेटिव्ह येणार. मग अप्पर लिमिटला बरोबर ते e⁻∞ भेटेल बघा, जे की 0 आहे. बरोबर. मग सबस्टिट्यूट करा अप्पर लिमिट. तो अप्पर लिमिट, मग आता अप्पर लिमिट जर का पुट केलं तर डायरेक्टली आन्सर येणार 0 मायनस. आता लोअर लिमिटचा पण विचार करू. हे झालं अप्पर लिमिटचं मायनस. आता लोअर लिमिट काय आहे 0, आणि जर e⁻0 केलं तर तो काय येणार 1/a² प्लस a² ब्रॅकेटमध्ये जिथं जिथं टी आहे तिथं 0 पुट करा. सो हे पूर्णच्या पूर्ण 0, इथं काय येणार मायनस 0 मायनस ऑफ a ब्रॅकेट कंप्लीट. बट हे कधी वेन s इज मोर दॅन 0. कंडिशन काय, s मोर दॅन 0, s मोर दॅन 0 साठी जे पॉसिबल आहे. मग बघा मायनस मायनस सो प्लस, तर हा फॉर्म्युला असा बनतो a² प्लस a². हा अशा पद्धतीने फॉर्म्युला बनतो. ठीक आहे. आणि व्हॉट इज द कंडिशन, s शुड बी मोर दॅन 0. तर हे आलं त्याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जसं आता आपण साईनचं काढलं, सेम तुम्हाला कॉस, देन साइन हायपरबोलिक, कॉस हायपरबोलिक यांचं सुद्धा कॅल्क्युलेट करता येईल. मग हे जवळजवळ सगळ्या प्रकारचे जे काही स्टँडर्ड फंक्शन्स आहेत, तर ते फंक्शन आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सफॉर्म याचा एक चार्ट मी तुम्हाला आता या ठिकाणी बनवून देतो. हा चार्ट आपल्याला थ्रूआउट दी युनिट किंवा चॅप्टर आपल्याला गरजेचा असणार आहे. पूर्ण लॅपलासमध्ये आपण हे स्टँडर्ड फॉर्म्युल्यांचा वापर करणार आहोत. तर नेक्स्ट स्लाइडवरती आता मी तुम्हाला तो चार्ट देतो. तर बघा तो कसा असणार. या ठिकाणी असतील तुमचे फंक्शन एफ ऑफ टी आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह लॅपलास ट्रान्सफॉर्म विथ देअर रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. ठीक आहे. चला मग आता आपण 1 बाय 1 एक एक बघूया. जे जे आता आपणपर्यंत स्टडी केलेत आपण आता ते लिहून घेऊ आधी. बघा नंबर 1. ओके, की जर एफ ऑफ टी तुमचा फक्त आणि फक्त 1 असेल, सिंगल असेल, ज्याला आपण युनिट स्टेप फंक्शन म्हटलंय, त्याला आपण काय म्हणतो युनिट स्टेप फंक्शन, तर त्याचा लॅपलास काय होता या ठिकाणी 1/s, बट s शुड बी मोर दॅन 0. ओके. सेकंड e⁻at आणि e⁻−at, तर हा काय होता बघा 1/s मायनस a. पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह. ओके. रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स s शुड बी मोर दॅन a, s शुड बी मोर दॅन -a. ठीक आहे. रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. पुढे नंबर 4 साइन at आणि पाचवा cos at. सो व्हॉट इज द साइन at फॉर्म्युला. सो बघा a/a² प्लस a² असा हा फॉर्म्युला असतो. आणि कॉसचा या ठिकाणी असतो s अपॉन, काय म्हणतोय मी लक्षात घ्या, s अपॉन a² प्लस a². आता दोघांचं तो जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं या ठिकाणी, थांबा तो s व्यवस्थित काढू द्या, तो 5 सारखा दिसतोय. हा बघा हा आहे s. दोघांचं ऑब्झर्वेशन जर केलं तुम्ही मित्रांनो, तर डिनॉमिनेटर बघा सारखा आहे. इथं a आहे मात्र आणि इथं s आहे. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात. साइन मध्ये ऑलरेडी s असतो त्यामुळे तिथे n असणार, a असणार. ठीक आहे. साइन मध्ये ऑलरेडी s आहे त्यामुळे त्याला s ची गरज नाही, तर तिथं a आहे, पण कॉस मध्ये s असतो. आणि रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स बघायचा s मोर दॅन 0, s मोर दॅन 0. ठीक आहे. तर हे किती फंक्शन झाले तर या ठिकाणी एकूण आपले 5. याच्याच बाजूला पुढचे पण घेऊन टाकू आपण इथंच. ओके. त्याच्यानंतर घ्या एफ ऑफ टी, एफ ऑफ एस. नंबर 6 साइन हायपरबोलिक at आणि 7 कॉस हायपरबोलिक at. आता बघा साइन हायपरबोलिक आणि कॉस हायपरबोलिकचा फॉर्म्युला सेम ॲज साइन आणि कॉस आहे. न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर मध्ये मायनर फरक आहे. तो काय ते सांगतो. साइन मध्ये s ची गरज नाही, a². इथंच तो मायनस, इथं आहे प्लस, तिथं आहे मायनस, इथं s असणार. आणि मित्रांनो याची कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स बघा. तर या ठिकाणी s शुड बी मोर दॅन मॉड ऑफ a, s शुड बी मोर दॅन मॉड ऑफ a. मॉड ऑफ a पेक्षा मोठा असला पाहिजे. हा कंडिशन ऑफ कॉन्व्हर्जन्स आहे. हे झालं 7. त्याच्यानंतर घ्या 8 t⁻n आणि 9 पुन्हा t⁻n. या ठिकाणी n वर कंडिशन आहे, इव्हन n पॉझिटिव्ह इंटेजर. या ठिकाणी when n
मोर दॅन -1 किंवा काही फ्रॅक्शन्स असले तरी सुद्धा ते आपण याच्यामध्ये कन्सिडर करत असतो. पण पॉझिटिव्ह इंटिजरसाठी हा फॉर्म्युला वापरायचा. तर याचं जे काही एक्सप्रेशन असेल बघा, म्हणजे याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म असणार n फॅक्टोरियल s⁻n+1 आणि याचं ट्रान्सफॉर्म बघा गॅमा ऑफ n+1 डिवायडेड बाय s⁻n+1 again s should be more than 0, s should be more than 0, region of convergence. तर असे एकूण ह्या ठिकाणी मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 9 असे एकूण 9 एलिमेंटरी फंक्शन्स आहेत आणि ह्या एलिमेंटरी फंक्शनचे आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत. तर बघा हे सगळे कॅल्क्युलेट करताना जो काही बेसिक लॅपलासचा फॉर्म्युला असतो त्याचाच वापर या ठिकाणी करावा लागत असतो. पण महत्त्वाची गोष्ट काय की याच्या पुढे आता जेव्हा मी तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म शिकवेल किंवा आणखी आपण थोडंसं त्याच्या डीपमध्ये जाणार तर तो बेसिक फॉर्म्युलाची रिक्वायरमेंट आता राहणार नाही. तर हे जे काही स्टँडर्ड आपण त्याच्यापासून डिराईव्ह केलेले आहेत यांची आपल्याला पुन्हा ह्या ठिकाणी गरज असणार आहे. तर त्यामुळे हे सगळे 8चे 8 फॉर्म्युले तुमचे 9 फॉर्म्युले तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. आता यांच्या बेसिसवर जेव्हा मी एक्झाम्पल सोडवेल तेव्हा त्याचा यूज कसा करायचा हे तुम्हाला मी नक्कीच या ठिकाणी शिकवणार आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण काय काय बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की लॅपलास ट्रान्सफॉर्म करणं म्हणजेच काय की या प्रकारे जो टाइम डोमेन आहे त्याचं कन्व्हर्जन आपण ह्या एस प्लेनमध्ये एस डोमेनमध्ये करत असतो. या फॉर्म्युलाचा आपण इथं वापर करणार 0 to ∞ f(t) टाइम मधलं जो फंक्शन असेल e⁻⁻st. एवढे बेसिक फॉर्म्युलांची आपल्याला रिक्वायरमेंट असणार आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना. आता याच्यामधले काही तर आपल्याला इथं लागलेच ते तुम्ही बघितलं. u×v सुद्धा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो लॅपलास ट्रान्सफॉर्मचा पहिला युनिट स्टेप फंक्शन आपण घेतला आणि ही लिमिटची कन्सेप्ट मी इथं कशामुळे ऍड केली होती बिकॉज ऑफ द कंडिशन ऑफ एस, ज्याला आपण काय म्हणत असतो प्लेन ऑफ कॉन्व्हर्जन्स म्हणा तुम्ही किंवा रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स त्याला म्हटलं जात असतं. तर त्यासाठी आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण डेरिव्हेशन्स बघितले. सगळ्या डेरिव्हेशनची गरज नाही पण एक्झॅक्टली कसे फॉर्म्युले डिराईव्ह होतात त्यामुळे मी 1 2 3 तुम्हाला सोडवून दाखवले. पण हा चार्ट तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाठ करायचा आहे. ओके, मग आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मचे हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत याच्यासोबत त्याच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करूया. सो नंबर ऑफ प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि मग त्यांचे काही मिक्स एक्झाम्पल जे की PYQ असतील प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील त्यांची आपण तयारी करूयात. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.